महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वराज्याची नवचेतना, शिवविचारांच्या जाज्वल्य जागराने पंचक्रोशी दुमदुमली। शिवव्याख्याते धीरेंद्र ठाकूर। दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेल्या हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त सह्याद्रीरत्न शिवव्याख्याते श्री धीरेंद्र ठाकूर पांडिवेकर यांनी ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण शैलीत शिवचरित्राचा प्रेरणादायी जागर घालत उरण परिसर शिवमय केला। दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी दिवसभर 5 प्रभावी व्याख्यानांच्या माध्यमातून शिवशौर्य, शिवनीती आणि स्वराज्याचा ध्यास जनमानसात दृढ केला। छत्रपती शिवाजी महाराजांची 4 स्वराज्य संकल्पना, इतिहासातील दुसरी पावनखिंड, 4 वाघनख, 16वं वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही, तसेच नखशिकांत शिवचरित्र अशा विषयांवर त्यांनी ज्वलंत आणि तर्कशुद्ध मांडणी करत उपस्थितांना भारावून टाकले। विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांसमोर शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास उलगडताना त्यांनी मावळ्यांच्या त्याग, निष्ठा आणि समर्पणाची जाणीव प्रखरतेने करून दिली। आजच्या पिढीसमोरही स्वराज्यासाठी कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे आणि त्या कर्तव्यपूर्तीसाठी एकमेव प्रेरणास्थान म्हणजे शिवछत्रपती असा ठाम संदेश त्यांनी दिला। शिवचरित्रातील ऐतिहासिक दाखले आणि प्रसंगाच्या आधारे संकटांवर मात करण्याची जिद्द त्यांनी उपस्थितांच्या मनात यशस्वीपणे रुजवली। विविध स्थळी व्याख्यानांची प्रेरणादायी मालिका। 396व्या शिवजयंतीनिमित्त त्यांनी पुढील ठिकाणी व्याख्याने दिली। रायगड जिल्हा परिषद शाळा हेदुटणे, रायगड जिल्हा परिषद शाळा वलप, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल, बालाजी सिपनी कोऑपरेटिव्ह सोसायटी सुकापूर, श्री महालक्ष्मी नगर नेरे पनवेल। याशिवाय 7 फेब्रुवारी 2026 रोजी सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथे विद्यार्थ्यांसमोर त्यांनी प्रभावी व्याख्यान देत युवकांना स्वराज्याचा संदेश दिला। तसेच नेरूळ येथे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अंतर्गत 22 महाविद्यालयांच्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना 16 ते 20 ही वर्ष धोक्याची नसून आयुष्य घडवण्याची सुवर्ण संधी आहे हा मोलाचा संदेश देत जीवनाला योग्य दिशा दिली। 17 फेब्रुवारी 2026 रोजी मधुबन कट्टा उरण येथे कवी, लेखक, ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ नागरिकांसमोरही त्यांनी शिवचरित्राचे अभ्यासपूर्ण विवेचन करत सर्वांना प्रेरित केले। युवकांच्या मनात पेटला शिवप्रेरणेची मशाल। धीरेंद्र ठाकूर यांच्या जोशपूर्ण आणि प्रभावी वक्तृत्वामुळे युवकांच्या मनात शिवविचारांचा मशाल प्रज्वलित झाला। त्यांच्या ओघवत्या भाषाशैलीने आणि ऐतिहासिक साक्षीदार उदाहरणांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। सर्व शिवभक्तांनी त्यांच्या शिवकार्याचे कौतुक करून आगामी उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। शिवजन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने पार पडलेल्या या व्याख्यान मालिकेमुळे समाजात स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्य भावनेची नवचेतना निर्माण झाली आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर, तृप्ती भोईर, उरण। जवळजवळ 600 विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांना शिवचिंतन सांगताना एक गोष्ट मला सुचली, कारण आजची मुलं काय करतात, दाढी वाढवतात, चंद्रकोर लावतात, तब्येत वगैरे बनवतात आणि स्वतःला शिवाजी राजे मावळे समजतात। तर तसा प्रकार नाही आहे। शिवाजी महाराज बनणं एवढं सोपं नाही आहे, क्योंकि दाढ़ी मूछ लगाने से कोई सिवा नहीं बन सकता। दाढ़ी मूछ लगाने से कोई सिवा नहीं बन सकता और माथे पर चंद्रकोर और बलवान होने से कोई संभा नहीं बन सकता, क्योंकि सिवा बनने के लिए स्वराज्य को खड़ा करना पड़ता है और संभा बनने के लिए स्वराज्य के खातिर मरना पड़ता है। ऐसा जीना और ऐसा मरना किसी को आ नहीं सकता। दाढ़ी मूछ लगाने से कोई सिवा नहीं बन सकता और माथे पर चंद्रकोर लगाने से कोई संभा नहीं बन सकता, कोई संभा नहीं बन सकता। अच्छी घडी अशी आहे ना की आज शिवजयंती नसताना सुद्धा शिवविचारांचा जागर, म्हणून नाही पाणार वार, नाही पाणार तिथी, अरे झुकून मोजरे करू जेथे असतील आमचे शिवछत्रपती। बाणा मराठी, कणा मराठी, मराठी आमची परंपरा, मावळे आम्ही शिवबाचे, अरे आम्हाला कुणाची भीती। नाही पाणार वार, नाही पाणार तिथी, झुकून मुजरे करू जेथे असतील आमचे शिवछत्रपती, जेथे असतील आमचे शिवछत्रपती।